नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीने सांबार वडी बनविलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। खूपच छान झाली होती, एकदम मस्त। आणि या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, खूप स्वादिष्ट आणि एकदम सोपी बनवायला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यातनं 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 चम्मच जिरं टाकलं आणि 1 चम्मच मोहरी, छोट्या चमच्याने जिरं मोहरी तडतडू द्यायची। छोटा चम्मच होता त्याने 1-1 चम्मच टाकलेला आहे। आणि कांदे चिरून घेतलेले आहे बघा बारीक। आता आपण मसाला तयार करत आहे सांबार वडीसाठी। या पद्धतीने तुम्ही मसाला तयार कराल ना, खूपच छान सांबार वडी तयार होते। ही नक्की बनवून बघा या पद्धतीने। बघा मी इथे 4-5 मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि त्या टाकलेल्या आहे। आणि आता आपल्याला हे कांदे आणि मिरची शिजवून घ्यायचे थोडे। आणि मी इथे एक वाटण तयार करून घेतलेलं आहे। लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या, आलं आणि थोडं जिरं टाकलेलं होतं। हे वाटण तुम्ही अवश्य टाका, खूपच छान टेस्ट या मसाल्याची तयार होते ना, एकदम खूप अप्रतिम। तुम्ही बनवून बघा सांबार वडी, त्यामुळे ना खूप स्वादिष्ट तयार होते। बघा मी असं ना हे मिश्रण आता शिजवून घेतलेलं आहे। मी इथे अर्धा चम्मच ना हळद आणि जिरे पावडर अर्धा चम्मच आणि धने पावडर घेतलेला आहे। ते टाकून घ्यायचं। तिखट वापरलेलं नाही आहे मी, कारण की मिरच्या वापरल्या आहे आपण। आणि इथे ना मी सोप नाही का भाजून घेतलेली होती, त्याचं पावडर केलेलं आहे। हे तुम्ही अवश्य टाका, म्हणजे ना खूप छान हा मसाला तयार होतो। आणि मी इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे मिश्रण ना छान अशा मिक्स करून घ्यायचं। आणि मी ना हा सांबारने रात्रीलाच छान नाही का निवडून त्याला धुवून घेतलेला होता आणि मग चिरून घेतलेला होता। पहिले सोकवून घेतला आणि मग चिरला त्याला। असं कापडावर छान त्याला सोकवून घेतला धुतल्यानंतर आणि मग हा बारीक बारीक असा चिरून ठेवला। मी या पद्धतीचाच करून ठेवत असते। भाजीतही टाकायला ना फ्रीजमध्ये राहतो, हा खराब होत नाही। आता ही कोथिंबीरीनं मी अशी शिजवून घेतलेली आहे। आणि त्यानंतर बघा मला आता शेंगदाण्याचं मी ना हे पावडर करून घेतलेलं आहे, कूट नाही का भाजलेला शेंगदाण्याचा। आणि 1 वाटी नाही का मी हा खोबरा किस घेतलेला आहे बारीकवाला। आणि 1च वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। भाजलेला शेंगदाण्याचाच टाकायचा, कच्चं टाकायचं नाही, कारण की या मसाल्यामध्ये ना खूप छान चवी लागते भाजलेला असला की। आणि कोथिंबीर पहिले मी शिजवून घेते थोडी तरी, मला एकदम कच्ची म्हणजे व्यवस्थित वाटत नाही। बघा थोडी शिजलेली आहे। मसाला बघा अशा पद्धतीने तयार करायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि मंद हीटवर असं परतवून घ्यायचं आणि हा मसाला तयार करायचा। खूपच छान होते सांबार वडी। आता मी 2 वाट्यानं इथे मैदा घेतलेला आहे, मी मैद्याची बनवत आहे। आणि 2 चमचे मी बेसन पीठ, चण्याचं पीठ ते घेतलेलं आहे। आणि ओवा घेतलेला आहे। एखादी वेळेला मैदा पण मैद्याची रेसिपी खाल्ली तर काही होत नाही, एखादी वेळा चालते असते। आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आणि आता ना इथे आपल्याला तेल टाकायचं आहे। मी अंदाजे 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि कच्चंच तेल वापरलेलं आहे। तुम्ही कच्चं तेल टाकून बघा। समोश्याला पण आपण असंच मिश्रण तयार करतो, त्या पद्धतीनेच सांबार वडीचंही आपल्याला तयार करायचं आहे हे असं पीठ। आता मी थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, हे भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून बघा मी मळून घेतलेलं आहे। आता हे झाकून मी 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते।
आणि त्यानंतर 5 मिनिटानंतर बघूया. आता आपल्याला ना गोळे करून घ्यायचे आहे. गोळे बनवून घेतलं की मग लवकर आपली सांबारवडी तयार होते. पटापट पात्या बेलता येतात. या पद्धतीनेच मी बनवत असते. गोळे तयार करून घेते. मी सर्व गोळे असे तयार करून झाकून ठेवत असते आणि एक एक मग बेलायला घेत असते. त्यामुळे कसं कडक येत नाही आपले गोळे. बघा असे मी तयार करून घेतलेले आहे. आता थोडं मी मैद्याचं असं पीठ थोडं लावते आणि पाती बेलून घ्यायची. तुम्हाला किती मोठी पाहिजे, लहान सांबारवडी हवी आहे त्यानुसार तुम्ही गोळे करायचे आणि पाती बेलायची आहे. मी थोडी मोठीच करते. बघा आणि हे मिश्रण या पातीवर असं ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवाल ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवायची इच्छा होते आणि खूपच छान, खरंच चवीला अप्रतिम लागते ही. आणि थोडं बोटाने असं तेल नाही घेतलं आहे मी, पाणी घेतलेलं आहे, सॉरी. आणि हे असं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे तेलात सुटलं नाही पाहिजे. आणि ही दुसरी पण फोल्ड मारायची आणि ही तिसरी, या पद्धतीने फोल्ड मारायच्या. घडी बनवायची आहे. मी बघा या पद्धतीने सांबारवडी बनवत असते. आणि थोडं मसाला म्हणजे असा हाताने असं कसं पसरल्या जातो, थोडा हातावर इकडून तिकडून असं पलटवलं की, आणि मसाला सगळीकडे पसरतो. याच पद्धतीने मी दुसरी पण बेलून घेतलेली आहे पाती आणि अशाच भरून घ्यायच्या. तेलात सुटल्या नाही पाहिजे म्हणून ना थोडं म्हणजे आपण चिपकवताना पाण्याने जेव्हा आपण ते फोल्ड करतो, चिपकवतो, तर त्यावेळेला व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे ना तेलात सुटत नाही. अशी एक घडी करायची. मग थोडं पाणी लावायचं. मी बोटानेच लावत आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशनी लावायचं. माझ्याकडे ब्रश आहे पण कसं मला भराभर याच पद्धतीने म्हणजे कसं लवकर बनवता येतात. ब्रश घ्या मग लावा, त्यापेक्षा पटापट हाताने कसं काम सुटसुटीत आणि लवकर होतं. बघा या पद्धतीने मी सगळ्याच भरून घेत आहे. सर्व भरून घेतलेल्या आहे बघा. आणि आपण या अशा भरून ठेवू शकतो. आणि जेव्हा खायचं म्हणजे मेंबर खाणारे असले त्यावेळेला गरमागरम तळून आपण त्यांना देऊ शकतो. आणि ताज्या ताज्या त्यावेळेला मी अशा बनवत असते. आणि मग जेव्हा खायचं असलं तेव्हा तळत असते. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आणि तेल ना आपण समोश्याला जसं गरम करतो, जास्त खूप गरम करायचं नाही. म्हणजे साधारण तेल गरम झाल्यानंतर आपण ही वडी सोडायची. म्हणजे काय होतं की आतमधूनही छान अशा वड्यानं शिजून येतात. अशा म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात त्यांची फोल्ड. आणि कधी पण आपण ज्या साईडनी भरलेलं असते त्यांची घडी ज्या साईडनी असते त्याच साईडनी सुरुवातीला त्यातनं तेलामध्ये सोडायच्या आणि मग पलटवायच्या. पलटवून मग आपण याला चांगलं तळून घ्यायचं. जसं आपण समोस्याला तेल गरम करतो ना त्याच पद्धतीने वडीचे तेल गरम करायचं. म्हणजे कसं खुसखुशीत अशा आणि छान अशा वडी तयार होतात. आणि हे कसं वरचं आवरण याचं ना खूप छान शिजल्या जातो. फोल्ड असते की नाही, तर 2 वगैरे फोल्ड असतात अशा एकावर एक घडी, तर ते शिजल्या जातं. आणि आतून म्हणजे शिजलं की चांगली लागते खायला आणि खुसखुशीत असे पाती याची शिजते. आणि आपण तेल टाकलेलं होतं 2 चमचे, कच्चंच टाकायचं. समोश्याचीच बिलकुल पद्धत आहे ही. आणि या पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहे. अजून दाखवते बघा. ज्या कडे आपण भरलेलं होतं ती बाजू खाली टाकायची सुरुवातीला. आणि दोन्ही अशा टाकून घेतलेल्या आहे. बघा या पद्धतीने मी चिमट्यानीच काढत असते. म्हणजे कसं आपल्याला पकडायला सोपं जातं. झाऱ्यानी वगैरे कसं सुटायची भीती असते. आणि चिमट्यानी एक एक अशा आपण
काढू शकतो पटापट, म्हणून ना मी चिमट्यानीच काढत असते आणि सोयीचं जातं बघा. आणि तळताना ना तेल जास्त गरम झालं समजा आपलं, तर थोडा वेळ आपण गॅस बंद करून ना थोडं त्याला मीडियम हीटवर आणायचं, त्यानंतरच तळायचं, म्हणजे वडी ना ह्या छान तळल्या जातात. या पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहे बघा, खूपच छान. आणि यासोबत ना मी कढी पण बनविलेली होती, पण ती उशिरा बनविली, तर मी हे टोमॅटो सॉस सोबतच दिलेलं होतं मुलाला आणि नंतर कढी बनवली बघा. या पद्धतीने मी सांबारवडी बनविली. कशी वाटली पद्धत तुम्हाला? नक्की ट्राय करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.